नमस्कार, मी प्रिया देशपांडे. मला आवडलेली पुस्तकं असं सूत्र घेऊन तुमच्यासमोर माझ्या आवडत्या पुस्तकामधल्या काही भागांचं अभिवाचन करण्याचा एक उपक्रम करते. या मालिकेमध्ये पहिला विषय निवडला आहे मराठी ललितबंध आणि ह्यातलं पहिलं पुस्तक आहे काळा चंद्र. लेखक आहेत महावीर जोंधळे आणि चंद्रमोहन कुलकर्णी सर. चंद्रमोहन कुलकर्णी सरांच्या चित्रभाषेंनी घेतलेलं शब्दरूप असं काहीसं ह्या पुस्तकाचं स्वरूप आहे. अत्यंत सुंदर ललित लेखांचा संग्रह असणारं हे पुस्तक. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं ह्यातल्या पहिल्या भागाचं अभिवाचन करतीये. काळा चंद्र. काळा चंद्र. जळताना अगरबत्ती रूप राहिलं चित्ती, कोरलेल्या शिसवी चौकटीला बाजूला सारून तुमचं चालणं, अपार मस्तक देखणं, मी विठ्ठल मी रुक्मिणी असं वाटणं क्षणोक्षणी. दुसरं तिसरं काही नसतं पुरं. भक्तीच्या दोऱ्यानं टाके घातलेली साडी चोळी तिच्या अंगावर आणि चुरगाळलेला अंगरखा त्याच्या अंगावर. काळरंगी भाल मधोमध चंदनी टिळा. चंद्रधर्मी रूपाची अरूपाची सावली समोर नाचणारी. पांढऱ्या तुकारामी मुंडाशातली कांती मनभोग. भक्तासाठी विटेवर उभा तरी पावलं अदृश्य इंद्रायणी तिरी. तरंग ठशांचा वाळूवर नाच एकतारीला भार. पाणवाऱ्याची झोंबी अंगाला चाटणारी. भगव्या पताकांच्या काठीला संजीवन शिरशिरी. गजर गजर अजरामर राम नामाचा. वारकऱ्यांच्या अणुरेणूतील वास्तव्य मंदिर गाभाऱ्यापेक्षा जवळचं. नाव चेतना चिंतामणीचं गाव तरीही आपलं. कधी आपेगावच्या शिवार कुशीतलं भुसभुशीत मातीवरचं. गढीवरच्या अंतःपुरातील चिपळ्यांच्या नादमय नर्तनातील दार्शनिक गोडवा रस्ताभर सांडलेला. ओल्या मातीत अन कोरड्या वाळूत मांडलेला संसार रुक्मिणीच्या चेहऱ्यावरच्या तृप्तीसारखा. किती रंग पांडुरंगा तुझे, किती किती रंग पांडुरंगा तुझे, मृदंगाच्या चामड्यावर उमटणाऱ्या बोटांसारखे. पिंढऱ्या पोटऱ्यातून वाहणारं भीमा कोयनेचं पाणी जणू अंगभर अत्तरदाणी. भर दुपारच्या तापल्या उन्हातही पुन्हा पुन्हा तीच गाणी अभंगवाणी. रित्या मनातला भक्तिगर्भ दर्द सांदीला ठेवून रस्ते रस्ते पार करणारी अपरंपार शक्ती. अवसान गेल्यावरही येणारा आत्मविश्वास रांगोळ रंगी. चंद्राचं तिळा एवढं प्रतिबिंब कपाळ साक्षी. बा विठ्ठला बा रुक्मिणी माय माते टाळाचं दुःख असतं पिळवटून टाकणार. तरी तरी वाजवून घेणं सरत नाही. एकमेकावर आदळून घेणं टळत नाही. उरलं काय आणि सरलं काय ह्याच्या वजाबाकीतील आकड्यांच्या छळाला तसं कुणीच भीक घालत नाही. घासा घासाला अन अडलेल्या ध्यासा गणिक उचकी ती पण कोरडी. रुक्मिणीच्या भोळ्या डोळ्यातल्या पारदर्शी पाण्यासारखी. चालून चालून थकलेल्या पायाची सूज अंगार मातीशी नाळ जोडणारी. प्राप्त अन अप्राप्त गणितांचा मोह जाळून टाकता येतो असं त्या देहूकरानं सिद्ध नाही का केलं. आपेगावच्या रानातली धूळ मस्तकी लावूनच पसायदानाचं रूप बाजूला आलं. मुंग्या वारुळांच्या जाचाला न कळता शब्दांचं माहेर जवळ झालं. एकनाथांचाही त्या तप्त वाळूनं काही कमी छळ केला. कदाचित रणरणत्या वाळूची तप्त वेळा कळून आल्यामुळंच ते अनाथाचं पोर कड्यावर येऊन बसलं असावं त्यांच्या.
त्याच्या नाजूक पायाला चिकटलेली तप्त वाळू झिणझिणत गेली असावी आसमंतभर. काळ इसवी सनाची पानचवड जरी असली एकावर एक, तरी घंटेतल्या लंबकाचा ध्वनी जागा करतोच सदा सर्वदा. इथं आणि तिथं देखील पताकांच्या पायातले चाळ वाजत असतात न सांगता. पालखी उचलून उचलून खांद्यावर पडलेल्या व्रणातही पुन्हा पुन्हा चालतो जन्म सोहळा. त्या सोहळ्याचा आनंद पुन्हा गाभाऱ्याचा रंग, शाश्वत चिंतनात बुडालेला. सहाणीवर घासून घासून चंदनाच्या लाकडाला नसतं येत देवपण. चंदनाला देवपणाची ओढ असते असं तरी का समजायचं आपण? कपाळी कपाळी टिळ्यासारखं नांदणं हे चंदनाच्या धलपीला मान्य असतं. म्हणूनच सहाणेवर घासून घेण्यातच तिचा पांडुरंग असतो, तिला पांडुरंग दिसतो. कळून यावी तप्त कळ म्हणून तर भक्ताला दगडी पायऱ्यांवरून चढत जावं लागतं अनवाणी. धापा टाकत उत्साहाच्या आधारानं. असं वाटतं वेगवेगळ्या स्वभाव धर्माच्या मनपालखीत बसून विठ्ठल रुक्मिणीत चालत आलेत जिवंत दिंडीतून वारकऱ्यांच्या रूपाने. तू हा विठ्ठल बरवा, तू हा माधव बरवा असं म्हणत म्हणत बोटांना हुळहुळून येईपर्यंत पखवाज त्यांचा वाजत राहतो. पखवाज मृदंगाच्या गोल कातळीवर लावलेला काळा चंद्र बडवणारे हात चैतन्याकडे घेऊन जातात. इंद्रायणीच्या पाण्यात अलगद नाचत राहतात. अंग दुखेपर्यंत, बोटाला रक्तपर्णी फुटेपर्यंत टाळ मृदंगाचा व्यवहार पाहिलेला असतो प्रत्येक वारकऱ्यानं, अगदी प्रत्येक वारकऱ्यानं. कधी तुकाराम होऊन तर कधी नामदेव होऊन. जनाई मुक्ताईच्या जात्यात दिसणारं पिठातलं चांदणं यापेक्षा काय निराळं असतं, यापेक्षा काय निराळं असतं. काळा चंद्र, लेखक महावीर जोंधळे आणि चंद्रमोहन कुलकर्णी. काळा चंद्र याचं चंद्रमोहन कुलकर्णी सरांनी काढलेलं हे सुंदरसं चित्र. अभिवाचक प्रिया देशपांडे. तर आजपासून पाहूया या मालिकेतील अशीच काही सुंदर पुस्तकं. धन्यवाद.